हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी अनामिका कुरुडे शिवाय कोचिंग क्लासेस मध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत करीत आहे आणि उरलेले जे काही आपले क्वेश्चन्स आहेत ते क्वेश्चन परत घेऊन मी तुमच्या समोर आलेली आहे. आज आपल्याला 7वा क्वेश्चन आणि 8वा क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे. 7वा क्वेश्चन सुद्धा आपण चौथा क्वेश्चन ज्या पद्धतीने सॉल्व्ह केला एक्झॅक्टली त्याच पद्धतीने सॉल्व्ह करणार आहोत. आणखी चांगल्या पद्धतीने गणित समजून घेण्यासाठी, आणखी चांगल्या पद्धतीने आपण प्रॉब्लेमचे आन्सर समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा. आणि त्याच पद्धतीने मी जे पद्धतीने तुम्हाला गणित समजून सांगत आहे तेच सोप्या पद्धतीने गणित समजून घेण्याचा प्रयत्न करा. चला तर मग कोणत्याही प्रकारचा उशीर न करता मी 7व्या गणिताला सुरुवात करत आहे. पहा तर मग काय विचारलेलं आहे 7व्या गणितात. ऑफ द नंबर 3 consecutive नॅचरल नंबर 5 times the smallest number is 9 more than 4 times of greatest number, find the numbers. म्हणजे काय विचारलंय, 3 consecutive नंबर्स आपल्याला घ्यायचे आहेत आणि जो काही जे काही नंबर्स आहेत ते स्मॉलेस्ट नंबर, त्याच नंबर पैकी स्मॉलेस्ट नंबर हा 5 टाइम्स घ्यायचा आहे आणि जो काही 4 टाइम्स घ्यायचा ग्रेटेस्ट नंबर आहे तो मोर दॅन 9 आहे. मोर दॅन 9 म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, 9 ऍड करायचा आहे. तर मग आपण काय करणार आहोत आन्सर मध्ये, लेट 3 consecutive नंबर घेणार आहोत. consecutive नंबर्स नॅचरल नंबर्स आहेत म्हणून मी नॅचरल नंबर्स लिहिते. नॅचरल नंबर इज इक्वल टू एक्स मायनस 1 एक्स प्लस 1 असे 3 नंबर घेतलेत मी. मग जो नंबर आहे तो 5 टाइम्स स्मॉलेस्ट नंबर आहे. छोटा नंबर जो आहे तो काय करायचा आहे, 5 टाइम्स घ्यायचा आहे आपल्याला आणि इज इक्वल टू 4 टाइम्स ग्रेटेस्ट नंबर बट तिथे एक कंडिशन दिली, मोर दॅन 9. तिथे दिलेलं आहे मोर दॅन 9 म्हणून तिथं प्लस 9 करायचं आहे. मग मी काय करणार आहे, 5 इंटू एक्स मायनस 1 स्मॉलेस्ट नंबर घेतला इज इक्वल टू 4 इंटू एक्स प्लस 1 ग्रेटेस्ट नंबर घेतला प्लस 9 केलं. त्यामध्ये मोर दॅन 9 म्हणलं त्याच्यामध्ये प्लस 9 केलेला आहे. 5 इंटू एक्स 5x झाला, 5 मायनस 1 मायनस 5 झाला इज इक्वल टू 4 इंटू एक्स 4x झाला प्लस 4 इंटू 4 इंटू 1 4 झाला प्लस 9 ला 9 तसंच ठेवायचं. 5x मायनस 5 इज इक्वल टू 4x प्लस हा 4 प्लस 9 13 होतो. 4x आणि 5x त्याच्यामध्ये व्हेरिएबल्स आहे, व्हेरिएबल एका साईडला घ्या, नंबर एका साईडला घ्या. म्हणून मी काय करणार आहे, 5x हा प्लस 4x आहे, इकडं या साईडला आला की तो मायनस 4x होतो. 13 जशाला तसा हा प्लस मायनस 5 जो आहे तो राईट हँड साईडला आला की तो प्लस 5 होतो. म्हणजेच काय होणार आहे बघा, 5x मायनस 4x x उरतो म्हणजे 1x उरतो, तिथं 1 लिहिला नाही तरी चालेल. x इज इक्वल टू 13 प्लस 5 18 म्हणजे आपला x जो आलेला आहे तो 18 आलेला आहे. मग आपल्याला काय करायचे, बाकीचे 2 नंबर काढायचे. जर x 18 असेल तर x मायनस 1 इज इक्वल टू 18 मायनस 1 इज इक्वल टू 17 होईल आणि x प्लस 1 इज इक्वल टू 18 प्लस 1 इज इक्वल टू 19 होईल. देअरफॉर मग आपल्याला जे काही उत्तर काढायचे होते, 3 consecutive नंबर्स काढायचे होते, x मायनस 1 x प्लस 1 ते निघणार आहेत 18 17 आणि 19. म्हणजे एक छोटा मधला जो आहे तो x आणि x प्लस 1, हा x मायनस 1 आहे, हा x आहे आणि हा x प्लस 1 आहे. अशा पद्धतीने आपण नॅचरल नंबरचे consecutive 3 नंबर काढलेले आहेत. सुरुवातीला तुम्हाला कंडिशन दिलेली, ती कंडिशन लिहा, त्याच्यामध्ये नंबर आपण पुट केले आणि ते पुट केलेले नंबर्स वरून आपल्याला तिन्ही consecutive नंबर मिळालेले आहेत. अशाच पद्धतीने आपल्याला पुढचा जो काही प्रॉब्लेम आहे तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे. पुढचा 8वा प्रॉब्लेम आहे, पहा. Raju sold a bicycle to Amit at 8% profit. Amit repaired it spending 54 rupees. Then he sold the bicycle to Nikhil for rupees 1134 with no loss, no profit. The cost of price of the bicycle for which Raju purchases it. या प्रॉब्लेम मध्ये आपल्याला असं सांगितलेलं आहे की राजूने एक बायसिकल अमितला सोल्ड केली, विकली 8%. त्याला 8% प्रॉफिट झालाय. त्या कोणाला विकली, अमितला विकली. अमितने त्याला रिपेअर करायला 54 रुपीज लावलेले आहेत, म्हणजे 54 रुपये लावलेले आहेत. आणि मग त्याने ती सोल्ड केली निखिलला. सोल्ड केली 1134 रुपीजला. त्याला नो प्रॉफिट नो लॉस, त्याला प्रॉफिट पण झाला नाही आणि लॉस पण झाला नाही. तर फाइंड द कॉस्ट प्राइस ऑफ बायसिकल फॉर राजू परचेस इट. मग राजूने
ती किती रुपयाला घेतली होती, कॉस्ट प्राइस ती किती रुपयाला घेतली होती ही आपल्याला काढायचं आहे. मग सुरुवातीला आपण काय करणार आहोत पहा. सपोज राजूने काय केले, सपोज राजू परचेस एक्स रुपीज, परचेस बायसिकल असं समजूया की त्याने एक्स रुपीजला घेतली होती. त्याने काय केली होती, एक्स रुपीजला घेतली होती. मग त्याने ती काय केली, सोल्ड केली. सोल्ड अमित इज इक्वल टू 8% प्रॉफिट. बरोबर आहे. त्याने अमितला काय केलं, 8% प्रॉफिटनी काय केली, विकली. म्हणजेच काय झालं, 8 एक्स आहे ना तो, मग आपण काय करूया, एक्स प्लस 8% म्हणजे डिवायडेड बाय 100 केला आपण. यालाच आपण काय करू शकतो, सिम्प्लिफाय करू शकतो. 100 इंटू एक्स प्लस 8 म्हणजे 100, 8 एक्स बाय 100 असं त्याचं उत्तर येतं. या दोघांचं मल्टिप्लिकेशन याच्यासोबत ऍडिशन, 100 एक्स प्लस 8 म्हणजे 100 एक्स, 108 एक्स डिवायडेड बाय 100 असं आपल्याला काय झालं, सोल्ड अमितचं प्रॉफिट जे आहे ते प्रॉफिट आपल्याला मिळालंय. नंतर बघा आता काय केलेलं आहे त्यांनी, निखिलला विकली. निखिलला विकल्यानंतर अमितने काय केलंय, अमितने त्याला 54 रुपीज काय केले, अमित रिपेअर, किंवा मग आपण डायरेक्ट लिहू, अमित स्पेंड 54 रुपीज बाय बायसिकल, 54 रुपीज. आणि त्याने निखिलला सोल्ड केली, सोल्ड निखिलला सोल्ड केली 1134 रुपीजला. त्याला नो प्रॉफिट नो लॉस, त्याला काहीच झालेलं नाही, प्रॉफिटही झालेलं नाही, लॉसही झालं नाही. तर मग आपल्याला काय करायची, त्याची जी काही कॉस्ट प्राइस आहे ती काढायची आहे. कॉस्ट प्राइस ऑफ बायसिकल. मग कसं काढणार, इज इक्वल टू, बघा सुरुवातीला आपण काय केलेलं आहे, प्रॉफिट झालेलं आहे ते लिहा, 108 एक्स डिवायडेड बाय 100 प्लस अमितने काय केलेलं आहे, ते 54 रुपये त्याला रिपेअर केले. आणि या सगळ्यांची जी काही प्राइस आहे 1134 रुपीजला आपलं असं इक्वेशन तयार झालेलं आहे. मग बघा मी काय करणार आहे, 1108 एक्स डिवायडेड बाय 100 प्लस 54 इज इक्वल टू 1134. हे जे इक्वेशन आहे त्याच्यामध्ये इज इक्वल टू साइन नाही वापरायचं. त्याच्यामध्ये मी काय करणार, हा जो 54 आहे तो तिकडे नेऊन मी मायनस करणार आहे. 108 एक्स डिवायडेड बाय 100 इज इक्वल टू 1134 मायनस 54. आपल्याला काय येणार आहे, 108 एक्स डिवायडेड बाय 100 इज इक्वल टू, बघा या दोघांची जर वजाबाकी केली, 4 मायनस 4 0, 13 मायनस 5 8, 0 1. अशा पद्धतीने आपल्याला काय होणार आहे, तर अशा पद्धतीने आपल्याला या दोघांची वजाबाकी 1080 रुपीज आली. मग आता आपल्याला एक्स ची किंमत काढायची. एक्स ची किंमत काढताना हा जो काही मल्टिप्लाय आहे तिकडे जाऊन डिवाइड होतो. म्हणजेच डिवाइड करायचं म्हणजेच आपल्याला एक्झॅक्टली काय करणार, आपण याचा रेसिप्रोकल करून त्याला मल्टिप्लाय करणार. म्हणजे एक्स इज इक्वल टू 1080 इंटू याचा रेसिप्रोकल केला, 100 वरती गेला, डिवायडेड बाय 108 राहिला. मग 108 1 जा 108 आणि हा 0 म्हणजे 10. एक्स इज इक्वल टू 10 इंटू 100. तर आपल्याला एक्स इज इक्वल टू 1000 असं त्याचं उत्तर येणार आहे. बघा मग मी काय काढलेलं आहे, एक्स इज इक्वल टू 1000 म्हणजेच आपलं राजूने परचेस केलेली जी बायसिकलची किंमत आहे, राजू परचेस ऑफ कॉस्ट प्राइस ऑफ
cost price of bicycle is 1000 रुपीज, किंवा असं लिहूया आपण रुपीज, 1000 रुपीज. म्हणजेच काय बघा, परत एकदा सांगते, राजूनी एक्स रुपयाला ती खरेदी केली, ती 8% प्रॉफिटला अमितला विकली. त्याचं आन्सर आपल्याला 8% प्रॉफिट म्हणजे किती, तर 108x डिवायडेड बाय 100 आलं. त्याच्यानंतर अमितने त्याला स्पेंड केले 54 रुपीज, निखिलला विकली 1134 रुपीजला. मग आपल्याला कॉस्ट प्राइस काढायची असल्यामुळे मी हे इक्वेशन तयार करते. जे काही पर्सेंटेज आहे ते रिपेअर केलेले पैसे इज इक्वल टू या दोघांची सम केली म्हणजे 1134 रुपीजला. मग याला आपण सॉल्व्ह केलं. 108x डिवायडेड बाय 100, हा 54 जो आहे तो त्या साईडला गेलेला आहे, पहा त्या साईडला गेला. या दोघांची वजाबाकी केली, 1080 रुपीज आलेला आहे. मग x इज इक्वल टू ही जी काही पूर्ण किंमत आहे 108 डिवायडेड बाय 100, ती पूर्णपणे आपण डिवाइड करणार आहोत. त्या साईडला गेल्यावर ऍक्च्युअली डिवाइड होते, पण डिवाइड झालेली जी काही रक्कम आहे ती रेसिप्रोकल केली तर मल्टिप्लाय मध्ये येते. मग त्याचा रेसिप्रोकल केला 100 बाय 108. मग त्या दोघांचं जर आपण डिवायडेशन आणि मल्टिप्लिकेशन केलं तर आपल्याला x इज इक्वल टू 1000 येतं. आणि 1000 रुपयाला राजूने बायसिकल परचेस केली होती. हे अशा पद्धतीने आपले दोन्हीही गणित आपल्याला समजून सांगण्यात आलेले आहेत. तर तुम्ही हे जे काही व्हिडिओ आहे बनवलेला ते पूर्णपणे पहा. तुम्हाला जो काही जे काही व्हिडिओ आहे तो समजला असेल तर मला नक्की कमेंट करा, शेअर करा. आणि जे काही माझं युट्यूब चॅनल आहे त्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर प्रेस करा.